नमस्कार, मी सचिन कुटे. SK मराठी कॉर्नर, आपली माहिती आपला अधिकार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ स्पेशली राहणार आहे दिव्यांग बांधवांसाठी. तर जे दिव्यांग बांधव आहेत, ज्यांचा अपंगत्व 40% किंवा 40%पेक्षा अधिक आहे, त्या संपूर्ण बांधवांसाठी, भगिनींसाठी, लहान मुलं, म्हातारे सर्वांसाठी आजचा हा आपला व्हिडिओ राहणार आहे. तर शासनाने डिसेंबर 2025मध्ये दिव्यांग सहायता पोर्टल हे पोर्टल सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास म्हटल्यापेक्षा पूर्ण 17 स्कीमचा समावेश केलेला आहे. या स्कीमचा पूर्णतः अपंग लोकांना फायदा मिळणार आहे. तर तुम्हाला जर या सर्व स्कीमचा फायदा घ्यायचा असेल, त्याचे बेनिफिट्स घ्यायचे असेल, तर तुम्हाला या पोर्टलवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करणे फार आवश्यक आहे. तर चला आधी आपण बघूया हे पोर्टल काय आहे आणि या पोर्टलवर नेमक्या कुठल्या कुठल्या स्कीम्स दिलेल्या आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला आपण पोर्टलद्वारे देऊ डायरेक्ट. दिव्यांग सहायता पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे का आवश्यक आहे ते बघा. सर्वात आधी तुम्ही गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर दिव्यांग सहायता पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वात आधी जी लिंक दिसेल तुम्हाला दिव्यांग सहायक पोर्टल यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर हे पोर्टल ओपन झालेलं आहे. वरती दिलेलं आहे दिव्यांग सहायक पोर्टल. दिव्यांग सहायक पोर्टलद्वारे शासकीय योजना व सेवांचा लाभ घ्या. तर याच्यामध्ये ज्या काही 17 स्कीम आहे, या पूर्ण 17 स्कीमविषयी याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. सर्वात आधी बघा, हे वरती 3 ज्या रेषा दिलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये शासकीय योजनावरती क्लिक करायचं आहे. शासकीय योजनावरती क्लिक केल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या दोन्ही मिळून ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना इथे दिलेल्या आहेत. याच्यापैकी दिव्यांगासाठी किती योजना आहेत? 15 योजना दिलेल्या आहेत. या इथे दिव्यांगावर जसं लाभार्थी प्रकार दिव्यांग जर क्लिक केलं तुम्ही, तर दिव्यांगावर टोटल 17 योजना आहेत. पण याच्यापैकी दिव्यांग याच्यावरती क्लिक केल्यानंतर स्त्री, पुरुष, इतर लिंग जर आपण सिलेक्ट केलं तर त्याच्यानुसार स्कीम, जर पुरुष जर म्हटलं तरी 15 योजना आहेत. जर आपण स्त्री क्लिक केलं तरी पण, म्हणजे या योजना स्त्री आणि पुरुष सर्वांसाठीच आहेत. याचा अर्थ पुरुष असो अथवा स्त्री, या सर्वांसाठी या योजना आहेत. याच्यामध्ये सर्वात पहिली स्कीम काय आहे? दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. जर आता यामध्ये ज्या स्कीम्स दिलेल्या आहेत, या स्कीमपैकी जी कुठली स्कीम तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कामाची आहे, तर तुम्ही तपशील पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या स्कीमविषयी थोडी डिटेल माहिती पुन्हा मिळून जाईल. जसं इथे आता मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीवर क्लिक केल्यानंतर काय दिलेलं आहे? उत्पन्न मर्यादा वार्षिक मर्यादा नाही. वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्षापर्यंत. किमान दिव्यांगत्व आहे 40% आणि कधी हे पूर्व प्राथमिक ते इयत्ता 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. सोबतच रहिवासी पुरावा आवश्यक. शैक्षणिक पात्रता 2 सलग शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झालेला नसावा, म्हणजे कंटिन्युअसली एकाच वर्गात 2 वेळा तो नापास झालेला विद्यार्थी नसावा. त्यानंतर दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, म्हणजे जशी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे तशीच मॅट्रिक झाल्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर गुणवत्ता पुरस्कार. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा गुणवत्ता पुरस्कार 1000 रुपये याच्यामध्ये मिळणार आहे. चौथी स्कीम आहे दिव्यांग व्यक्तीसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य. जे दिव्यांग व्यक्ती आहेत आणि ज्यांचे उत्पन्न 24,000पर्यंतच आहे. बघा, याच्यात उत्पन्नाची मर्यादा आहे 24,000पर्यंत. 24,000पेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नाही घेता येणार. काय दिलेलं आहे? तुम्हाला जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक साधने व उपकरणे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य. याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा दिलेली आहे 24,000पर्यंत. वयोमर्यादा नाही आहे. किमान दिव्यांगत्व 40% आणि तुमचा रहिवासी पुरावा. अनुदान किती मिळणार आहे? 3,000पर्यंत दिलेलं आहे अनुदान. आणि कमाल मासिक सहाय्यक अनुदान आहे 3,000 रुपये. कमाल मासिक उत्पन्न 1,500 रुपये. अनुदान टक्केवारी 100%.
प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधनसामग्री घेण्यासाठी अर्थसहाय्य. म्हणजे जे दिव्यांग व्यक्तींनी प्रशिक्षित शासकीय संस्थांमधून काही प्रशिक्षण घेतलेले असेल तर त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार करण्यासाठी 15,000पर्यंत मदतसुद्धा मिळणार आहे. ही सुद्धा स्कीम याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य. हे आर्थिक सहाय्य किती? 30,000पर्यंत. म्हणजे दिव्यांग व्यक्ती, आता याचे डिटेल्स काय बघून घ्या. प्रकल्प खर्चाची मर्यादा 1.5 लाखापर्यंत आहे. त्यापैकी 20% रक्कम अनुदान स्वरूपात व 80% रक्कम बँक कर्ज स्वरूपात देण्यात येईल. म्हणजे 80% तुम्हाला बँकेकडून कर्ज आणि 20% शासनाकडून अनुदान स्वरूपात याच्यामध्ये दिलेलं आहे. उत्पन्नाची मर्यादा याच्यामध्ये दिलेली आहे 1 लाखापर्यंत. वयाची मर्यादा आहे 18 ते 40 वर्ष आणि किमान दिव्यांगत्व 40% आणि रहिवासी पुरावा. बघा, प्रत्येक स्कीममध्ये तुमचा रहिवासी पुरावा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. आणि जशी माहिती तुम्हाला मी व्हिडिओद्वारे देऊन राहिलो तसं तुम्हीसुद्धा या साईटवर, हे माहिती देण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही स्वतः त्या साईटवर जाऊन तुम्हाला जी स्कीम लागू असेल किंवा ज्यासुद्धा स्कीमची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती या पोर्टलद्वारे मिळून जाणार. जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये काय विशेष सहाय्य योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना. जसं आता ज्यांना पगार मिळत आहे त्यांचा तर प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना आता स्वतःसाठी जे अपंग आहेत आणि त्यांना समजा पगार सुरू करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय लागेल. त्यांना 50,000पर्यंत वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे. वयाची मर्यादा 18 ते 79 वर्षापर्यंत. उत्पन्न वार्षिक पात्रतेची वार्षिक उत्पन्न मर्यादा दिली नाही आहे, पण खाली इथे दिलेलं आहे की वार्षिक उत्पन्न 50,000 प्रतिवर्षापर्यंत असलं पाहिजे. याच्यामध्ये 2,500 रुपये आता शासनाने पगाराची वाढ केली आहे, जो आता तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहे. ज्याच्यामध्ये राज्य शासनाकडून 2,200 रुपये आणि केंद्र शासनाकडून 300 रुपये असे पूर्णतः 2,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि दिव्यांगाचं प्रमाण तुमचं 40% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त याच्यात कुठलीही अट दिलेली नाही. अशा ज्या काही पूर्ण 17 स्कीम आहेत त्या सर्व स्कीमचा जर आता यापुढे तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या पोर्टलवर तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणं तुम्हाला फार आवश्यकता आहे. म्हणून ज्यांनी कोणी अजूनपर्यंत दिव्यांग सहायता पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन सेंटरला जाऊन आपलं स्वतःचं दिव्यांग सहायता पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला यामध्ये दिलेल्या सर्व स्कीमचा लाभ जो आहे तो तुम्हाला, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरात कुठलाही अपंग व्यक्ती असेल तर त्याला शासनाकडून मिळणाऱ्या या योजनेचा लाभ नक्की घेता येईल. सर्वच दिव्यांग भगिनी आणि बांधवांना या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला या सर्व स्कीमचा लाभ घेता येणार आहे. तसेच या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आतापर्यंत जे काही बनावट कागदपत्राद्वारे किंवा बनावट प्रमाणपत्राद्वारे जे काही लोक याचा फायदा घेत होते त्या सर्व लोकांचं आता याच्यामधून नाव निघून जाणार. म्हणजे जे खरंच अपंग आहेत आणि ज्यांच्या अपंगत्वाच्या आधारावर खरं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या लोकांनाच आता या सर्व स्कीमचा लाभ घेता येणार आहे. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा तुम्हाला पूर्णतः लाभ घेता येईल आणि तसेच येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याचासुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल. आणि याच्या व्यतिरिक्तही अजून काही योजना जर आल्या असतील तर त्याचासुद्धा या पोर्टलवर समावेश होईल आणि तुम्हाला त्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. धन्यवाद.